अंबड-सातपूर लिंक रोड येथील संजूनगर भागात राहणारे तिघे मित्र रविवारी दिनांक 22 सप्टेंबरच्या दुपारच्या सुमारास घराजवळच असलेल्या शेततळ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते। यावेळी दोघांचा पाय घसरून तोल गेल्याने ते सुमारे अर्धा एकर क्षेत्रात बनवलेल्या शेततळ्यात बुडाले। मोहम्मद इर्शाद शाह वय 11 वर्ष, अशरफ अक्रम खान 8 वर्ष, दोघेही राहणार विराटनगर अशी मयत झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत। रविवारी दिनांक 22 तारखेला दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास इर्शाद, अशरफ व त्यांचा एक मित्र असे तिघे त्यांच्या घराजवळ असलेल्या शेततळ्याजवळ खेकडे पकडण्यासाठी गेले होते। यावेळी दोघांचा पाय घसरून तोल गेल्याने ते पाण्यात पडले। यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले। हे बघून त्यांचा तिसरा मित्र घराकडे धावत सुटला। त्यानेही घरी येऊन बाब सांगितले असता नातेवाईकांनी रहिवाशांनी शेततळ्याच्या दिशेने आरडाओरड करत धाव घेतली। सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले तसेच सातपूर मनपाचे तानाजी निगळ यांनी देखील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले व अधिक माहिती दिली। काय घटना घडली? 4 वाजेच्या दरम्यान साधारण 4-4:30च्या दरम्यान संजूनगरमधील काही नागरिकांचे फोन आले का लहान मुलं इथं खेळायला किंवा पोहायला गेले असतील। त्याच्यातल्या एक मुलांनी सांगितलं की माझ्याबरोबरचे 2 मुलं पाण्यात पडलेले आहेत आणि नागरिकांनी शोध घेतला असता ते काय आढळून आले नाही। मग ते असं झालं का मुलं पाण्यात आहेत म्हणून मग अंबडच्या वरिष्ठ PI साहेबांना फोन केला की साहेब अशी घटना सुंचाळे परिसरात घडलेली। मग साहेबांनी त्वरित अग्निशमन दलाला वगैरे फोन करून सर्व स्टाफ त्यांचा इथं येऊन आणि मदत कार्य सुरू आहे। हे मुलं नेमकं कशासाठी आले होते? हे नाल्यातनं वरती आलेले मुलं आहे। शेततळ्याच्या बाजूला नाला आहे, त्या नाल्यातनं वरती आले आणि ते खाली पाण्यात पडले। तातडीने अग्निशमन दलाला व अंबड पोलिसांना नागरिकांनी माहिती कळवली। सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे लीडिंग फायरमन अविनाश सोनवणे, प्रमोद लहामगे, प्रशिक्षणार्थी शंतनू जोशी, पार्थ शिंदे, बंबचालक सुनील घुगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। लाईफ जॅकेट, लाईफ रिंगचा वापर करत शेततळ्यात उड्या घेतल्या। सुमारे 4 तास शेततळ्यातील पाण्यात दोघांचा शोध घेत जवानांनी मृतदेह रात्री 8 वाजेच्या सुमारास बाहेर काढले। सायंकाळनंतर अंधार झाल्याने अग्निशमन दलाला शोध कार्यात अडथळा निर्माण झाला होता। यावेळी